अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा लक्षावधी सेवेकरांचे श्रद्धास्थान व या अष्टपीठाचे गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी विभागवंदन करतो। उपस्थित सर्व समर्थ सेवेकरी बालगोपाळ गणपती आपणा सर्वांना आजच्या स्वामी पुण्यतिथीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सज्जनो, गेली 50 वर्षापासून आपल्या बिल्लोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून निरनिराळे प्रकारचे 12 उत्सव हे साजरे होत असतात। या 12 उत्सवांपैकी आजचा अत्यंत महत्त्वाचा पवित्र उत्सव म्हणजे मार्गाचं आराध्य दैवत परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी होती। त्याचबरोबर गेली 7 दिवस म्हणजे दिनांक 3 मे पासून आजच्या 9 मे पर्यंत आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण केलं। त्यामध्ये 5वा वेद म्हणजे श्री गुरुचरित्र, श्री भागवत, श्री नवनाथ, श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती, श्री मल्हारी सप्तशती, श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं चरित्र, माळजप, वेगवेगळ्या प्रकारची मंत्रांची सेवा, अशा प्रकारे ही सर्व प्रतिनिधी स्वरूपातली सेवा, पाठात्मक सेवा आजच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने स्वामींच्या चरणी या ठिकाणी अर्पण करण्यात आलेली। थोडक्यात या प्रतिनिधी तथा पाठात्मक सप्ताहाची आजची सांगता आहे। असा हा उत्तम योग आणि ह्या उत्सवाकरता आपण घरबदल करत या ठिकाणी आलेला आहात। परंतु सज्जनो, स्वामी पुण्यतिथीविषयी जर बोलायचं झालं तर प्रज्ञापुरी म्हणजे आजचं अक्कलकोट, त्या अक्कलकोटामध्ये 1856 ते 1878 22 वर्ष स्वामींनी अद्भुत लीला केल्या। या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये घडलेल्या अनेक लीला, घटना, प्रसंग हे कवी थोरातांच्या माध्यमातून आपल्याला स्वामी चरित्रामध्ये वाचायला मिळतात। परंतु शके 1800 पूर्ण बहुधान्य संवत्सर चैत्र कृष्ण त्रयोदशी बार मंगळवार चतुर्थ प्रहर आणि स्वामींनी तो देव त्या प्रज्ञापुरीमध्ये त्यागला। ती ब्रह्मज्योत शरीरातल्या ब्रह्मरंध्रेला छेदून वैकुंठागमनाला निघाली। बरेच लोक म्हणतात की स्वामींनी अक्कलकोटामध्ये समाधी घेतली, परंतु सज्जनो, अगदी ही घटना घडल्यानंतर 3 दिवसानंतर स्वामी एका भाविकाच्या घरी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या घरचं अन्न ग्रहण करण्याकरता उपस्थित होता। काहींना स्वप्नात दृष्टांतात सांगतात, हम गया नहीं जिंदा है, विभू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून आत्मा आणि परमात्मा हे अविनाशी असतात। मर्यादा पडतात ते तुमच्या आणि देवांच्या देहाला। या मृत्यू तलावाचा एक नियम आहे।
त्या पृथ्वी तलावर मृत्यू तलावरती कोणीही जन्माला आलं मग मानवा अवतारातले साधू संत महंत किंवा ईश्वरीय स्वरूपाचे सामान्य भाविक सेवेकरी असेल, एक ना एक दिवस प्रत्येकाला आपलं शरीर हे त्यागावं लागते. त्या शरीरातल्या आत्म्याला मुक्त होण्याकरता पुनरपि जननम पुनरपि मरणम या मुक्तीप्रमाणे हा नियम पाळावा लागतो. त्यामुळे आजपर्यंत ईश्वराने सुद्धा जेवढे अवतार घेतले, राम असो कृष्ण असो किंवा अन्य अवतार असतील, त्यांना सुद्धा त्या अवताराची सांगता करताना तो देह त्या त्या ठिकाणी विसर्जित करावा लागला, त्यागावा लागला. म्हणून आजच्या स्वामी पुण्यतिथी निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की अशा या शुभ पर्वावरती शकेला 1800 साली स्वामींनी अक्कलकोटामध्ये आपला तो जीर्ण देह त्यागला. त्या निमित्ताने आपण आपल्या दिंडोरी प्रणित हजारो सेवा केंद्रावरती हा पुण्यतिथी सप्ताह आणि त्याची सांगता या उत्सवाच्या अनुषंगाने करत आले. परंतु यवने पोषिले स्वामी कहा, स्वामी कुठे? सज्जनो, करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार घेत असे. एका अवताराची सांगता झाली की ईश्वर हा दुसरा अवतार घेत असतो आणि त्याप्रमाणे राम गेले, कृष्ण आले, असे हे जगे दशमा अवतार झाले. अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये आजपर्यंत ईश्वराने अनेक वेगवेगळे अवतार धारण केले. परंतु स्वामी पश्चात हे कार्य कसं चालत याच्यावर जर प्रकाश जो टाकायचा झाला तर स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा त्यांनी हजारो संत मंडळी तयार केलेली होती. उदाहरण द्यायचं झालं तर शिर्डीचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज, टेंबे स्वामी, गुलाब बाबा, अशा प्रकारची अनेक संत मंडळी स्वामींच्या आधिपत्याखाली तयार झाली. आणि मग पुढे त्यांनी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ठिकठिकाणी हे आध्यात्मिक कार्य आपापल्या परीने उभं केलं. त्यामुळे शिर्डीचे साईबाबा असो, शेगावचे गजानन महाराज असो, यांचे गुरु म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होय. मात्र हे सगळं होता होता पुढे सद्गुरू पिठले महाराजांच्या स्वरूपात हे कार्य पुढे आले आणि सद्गुरू पिठले महाराजांनी जी 70 वर्षाची तेजाची उपासना केली, तो तेजाचा साठा त्यांचे एकमेव परमशिष्य सद्गुरू मोरेदादा यांच्याकडे तो बहाल करण्यात आला. म्हणून तपोनिधी पासून तेजोनिधी पर्यंत अंधारातून प्रकाशाकडे, प्रकाशाकडून तेजाकडे, तेजाकडून महातेजाकडे, अशी ही प्रत्येक अवतारातून ती ऊर्जा प्रवाहित होत गेली. आणि मग आपल्या या दिंडोरी प्रदेश कार्यातनं सद्गुरू मोरेदादांनी 40 वर्ष मानवाच्या हिताकरता आपला देह झिजवला. गुरुगीता तेजोनिधी ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या या दिंडोरी प्रदीप कार्याची महती कळत असते. गळ्यात तुळशीची लाकडं, मनात हरीशी पाकडं, काय उतरतील ती माकडं. सज्जनो, आमच्या राम जोशींनी हे का म्हटले? कारण बरेच स्वतःला देव म्हणून घेणारे, साधू महंत म्हणून घेणारी ही मंडळी कपाळाला टिळा असेल, गळ्यामध्ये पायलीच्या 50 माळा असतील, कुणी रुद्राक्ष, कुणी स्फटिक, कुणी काय वैजयंती,
किंवा अन्य काही केशरी वस्त्र, दाढी काटा, भगवा वस्त्र, पायात खडा, जणू काही अध्यात्माचा निर्माण झालेला हा व्यापार आणि त्यातनं निर्माण झालेली स्पृश्य अस्पृश्य वर्णभेद जातीय भेद ही व्यवस्था आणि त्यातनं स्वार्थापायी फक्त मोह माया बनवणं असं हे काही अवलंब निर्माण करणाऱ्या लोकांचा महाराष्ट्रातला भारतातला धर्मसंस्कृतीतला इतिहास आहे. पण मात्र आपल्या मार्गातनं गुरूंनी जे काही कार्य केलं, प्रपंच करावा नेटका आणि त्यातनं परमार्थ साधावा, साधे राहणीमानी आणि उच्च विचारधारा या वृत्तीप्रमाणे हे कार्य महाराष्ट्रामध्ये प्रेरित झाले. प्रपंच करावा नेटका आणि त्यातनं परमार्थ साधावा या वृत्तीप्रमाणे हे दिंडोरी प्रणित कार्य सद्गुरू दादांच्या मार्गदर्शनातून तळागाळात पोहोचलं. 40 वर्ष अहोरात्र 18 तास काम करणं, प्रपंच, शेती आणि स्वामींचं हे कार्य. आज सप्ताच्या अनुषंगाने आमच्या भगिनी गुरुचरित्राचं पारायण करतात, सप्तशतीचं पारायण करतात, पौर्णिमेला घरचे घरी रोज प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करतात, गायत्री मंत्राचं पठण करतात. थोडक्यात राज्यकर्त्यांनी 33 वरून 50% आरक्षण दिलं, परंतु या कार्यातनं गुरूंनी 100% आरक्षण आणि संरक्षण हे उभय महिला स्त्री जाती करता भगिनी करता दिलेलं आहे. सज्जनो, अशा प्रकारे हे कार्य पुढे जाता जाता या कार्याची व्याप्ती परमपूज्य गुरुमौलींच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने देशापासून परदेशापर्यंत पोहोचली. आज हे कार्य नुसतं नाशिक, दिंडोरी, त्र्यंबक, महाराष्ट्र याच्या पुरतं मर्यादित न राहता परराज्य आणि परदेश 7,000 केंद्र आणि कोटी सेवेकरी या कार्याला जोडले गेले. या कार्याचं वैशिष्ट्य असं आहे की जात पात धर्म कुठलाही भेदभाव नाही. कोण गरीब श्रीमंत, स्त्री आहे पुरुष आहे की अबालवृद्ध, कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता समसकला पाहून या भक्तीप्रमाणे मानवाचं हित, मानवाला निर्व्यसनी सदाचारी शाकाहारी कसं बनवता येईल हा उद्देश या कार्याचा. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी या वृत्तीप्रमाणे आज गाव पातळीपासून नगर, महानगर, परदेश असं हे विखुरलेलं पसरलेलं झालं. परंतु उद्देश एवढाच की आज मानवाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. इथून मागच्या 400-500 वर्षाचा इतिहास बघितला, 1720, 1820, 1920, 2020 या विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात कुठल्या न कुठल्या प्रकारची ही महामारी त्यातनं निर्माण झाली आणि या महामारीचा प्रादुर्भाव, दुष्परिणाम उभ्या जगाला आणि मानव जातीला जवळपास 3-3 वर्ष सलग भोगावा लागले नाही. त्यामुळे आता हे जे कोरोना व्हायरस कोविड-19 ही जी वैश्विक महामारी आलेली ही आपल्याला पूर्वीप्रमाणे मेळाव्याला एकत्र येता येत नाही. अनेक गोष्टींवरती बंधनं आलेली. एवढं काय तर आजच्या जगातल्या प्रत्येक माणसाला तोंड लपून राहावं लागतं, ज्याला मास्क वापरा असं म्हटलं जातं. हे मास्क वापरण्याचं कारण जरी आरोग्याच्या दृष्टीने हितावं असलं तरी कुठेतरी मानव जाती करता ते योग्य नाही. थोडक्यात काय तर कुठेतरी मनुष्य प्राणी आहार घेण्याकरता चुकला आणि त्यामुळे त्याला आता तोंड लपून पळावं लागतं.
चीनमध्ये वुहान या शहरापासून या विषाणूला जन्म घ्यायला त्या ठिकाणी संधी मिळाली. तिथून जो तो पसरला तर पूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये तो जाऊन पोहोचला. आणि आज जर आपण बघितलं की उभ्या जगतामध्ये शाकाहारी माणसांचं प्रमाण हे अल्प आहे आणि मांसाहार घेणाऱ्या लोकांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. म्हणून सज्जनो, ईश्वराला सुद्धा कधी ना कधी ही घाण साफ करण्याकरता अशी काहीतरी योजना आखावी लागत असते. पण मात्र होतं काय, कधी कधी गव्हाबरोबर किडे म्हणावे का किड्यांबरोबर गहू म्हणावे. शेवटी पूर्वसंचित प्रारब्ध ह्याही गोष्टी तिथे लागू होत असतात आणि त्यातनं निष्पाप बळी सुद्धा जात असतात. म्हणून आताची काही महामारी आलेली हिच्या करता आपल्या गुरुमौलींनी आपल्याला काही सेवा दिली. अर्थात ही सेवा जवळपास 12 वर्षापासून आपण करतो. सज्जनो, सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी 21 मे 2006 रोजी कोटी चंडी ह्या यागाची सांगता झाली आणि तिथून अब्जचंडीचा संकल्प हा गुरुमौली आणि सेवेकऱ्यांनी सुरू केला. अब्जचंडी म्हणजे काय? 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, 100 कोटी पाठ श्री स्वामी चरित्र सारामृत आणि 100 कोटी रुद्र सूक्त. 80-85 कोटी पर्यंत आपण पोहोचलो. पण मात्र एक 15-20 कोटीची सेवा आपल्याकडनं कमी पडली. ही सेवा जर आपण 2018 पूर्वी पूर्ण केली असती, कोरोना जन्माला आला नसता, कदाचित भारतात सुद्धा त्याने शिरकाव केला नसता. पण मात्र अजून वेळ गेलेली नाही. घरात बसून सुद्धा आपल्याला ही सेवा करण्याला संधी या कार्याने दिली. म्हणून आज सायंकाळी 7 वाजता आपल्या दिंडोरी प्रणित YouTube चॅनलच्या माध्यमातून स्वामी चरित्राचं पठण हा एक स्तुत्य उपक्रम आपल्याला आपल्या प्रतिनिधी स्वरूपात केंद्रात आणि मोठ्या प्रमाणात घरात करण्याला संधी. त्यामुळे जसं रुग्णांची संख्या लाखपटीने वाढते, त्या लाखपटीने आपली सेवा वाढते का? ही जर सेवा लाखोंच्या पटीने वाढली तर खूप मोठी एक ऊर्जा तत्व निर्माण होईल, एक शक्ती तयार होईल आणि भक्तीतनं निर्माण झालेल्या शक्तीच्या माध्यमातून त्या दुष्ट शक्तीचा नाश करण्याला आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळणार. म्हणून आता आपल्याला कोरोना विरुद्ध घरात बसून पुण्याला ही संधी. पूर्वी सांगण्यात आलं, आताही तेच सांगण्यात, घरातून बाहेर पडायला बंदी, पण घरात स्वामी सेवा करायला सुवर्ण संधी. सज्जनो, म्हणून आपल्याला ही अब्जचंडी अंतर्गत कोरोना सारख्या वैश्विक महामारी विरुद्ध लढण्याकरता 1 मेला आपण दुर्गा सप्तशती पाठ केली. काही लाखाच्या पटीत पाठ झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याचबरोबर सज्जनो, थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला या वैश्विक महामारीमध्ये विजय मिळाला. तसंच पुन्हा एकदा आपल्याला या स्वामी चरित्र पारायणाच्या माध्यमातून या महामारी विरुद्ध लढायचं. लढण्याकरता आपल्याला कुठलंही काही हत्यार घेण्याची गरज नाही, कुठलं शस्त्र अस्त्र घेण्याची गरज नाही, तर केवळ आपल्याला या आध्यात्मिक भक्तीच्या मंत्राच्या प्रयोगातून ही ऊर्जा निर्माण करायची. म्हणून त्याकरता आपल्या सगळ्यांना कळकळीचं निवेदन आहे. सप्तशती, स्वामी चरित्र, रुद्र आणि कुणी जर शेजारी पाजारी पेशंट असेल त्याकरता महामृत्युंजय मंत्राची सेवा असेल,
महामृत्युंजय कवचाची सेवा असेल, धुमावती मंत्र धूम 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 धुमावती स्वाहा, हा जो गुरुमौलींनी दिला त्या मंत्राची सेवा असेल, धुमावती तीर्थ महामृत्युंजय तीर्थ स्वामींचा मंत्र, अनेक मंत्र, गायत्री मंत्र, शाबरी मंत्र, नवनाथाचा मंत्र, नवनाम मंत्र, देवीचा मंत्र, ही सेवा जर झाली, निश्चित रुग्णाला आपले प्राण गमवायची वेळ येणार नाही. म्हणून रुग्ण आणि आपलं सेवेकरी परिवार या पटीमध्ये जर सेवा झाली, 1.25 लाख महामृत्युंजयाचा जप, 1 माळ धुमावती मंत्र, 6 लक्ष स्वामींच्या मंत्राचा जप आणि तीर्थ पोचवता अतिउत्तम. नाही पिण्याकरता डॉक्टर किंवा त्या सिस्टमने आपल्याला परमिशन दिली तर ते तीर्थ रुग्णाच्या अंगावरती जरी शिंपडलं तरी त्या रुग्णाला एक ऑक्सिजन मिळाल्यासारखी ऊर्जा त्या सेवेतनं मिळत असते. म्हणून सज्जनो, या सगळ्या गोष्टींची आपण दखल घेणं क्रमप्राप्त आहे. असो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वामी पुण्यतिथीच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. 2 शब्द या ठिकाणी थांबवतो, कारण पुढे आपल्याला पालखी आहे, पालखीनंतर महाप्रसाद आहे, सिद्धमंगल पूजन आहे, आपलं श्रमदान आहे. अशा प्रकारची ही सेवा करण्याला आपल्याला तदनंतर संधी करून झालेली सेवा परब्रह्म स्वामी सद्गुरु दादा परमपूज्य गुरुमौली आठीपीठ भारत माता यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.